Awake, arise, and educate. Smash tradition, liberate. Good morning, everyone. I am Darshu Rahul Jagtap, principal of Mama Preschool. Today, in our school, celebrate Savitribai Phule birth anniversary, and in this occasion, organized by speech competition. And all students are participate in speech competition. And today's guest is social worker Miss Karishma Jadhav ma'am and Vimal Jadhav ma'am. Thank you so much for coming to our event. Savitribai Phule is the first female teacher in India. She started from girls' school in Pune 1848. Savitribai Phule is ideal to all girls. In our school, celebrate Savitribai Phule birth anniversary and in this occasion organized by speech competition. Progress our self, communication to peoples and increase in yourself. And all students are coming in Savitribai Phule and Jyotirao Phule discard themselves in attend to school. So are you excited to see our student speech? So let's go to see our student speech. त्यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी शिक्षणाची जी मशाल आहे ती हातात घेतली. तर एखाद्या एवढ्या छोट्याशा खेडेगावामध्ये येऊन आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं फार अवघड गोष्ट होती त्या काळामध्ये. आणि ही गोष्ट सावित्रीबाई फुले यांनी पूर्ण केलेली आहे ज्योतिराव फुले यांच्या सहाय्याने. त्यांचं एक वाक्य आहे, अँड एज्युकेट ट्रेडिशन म्हणजे जागी व्हा, चुकीच्या परंपरामध्ये अडकू नका. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या आपल्या प्रमुख पाहुणे आलेले आहेत आदरणीय करिश्मा जाधव मॅडम. त्या देखील एक महिला आहेत. महिला आज वेगवेगळ्या ठिकाणी बसलेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्या सक्षमपणे काम करत आहेत. त्या भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या महिला होत्या त्या इंदिरा गांधी. महिला होत्या, त्यामुळे महिला आयुष्यात काय करू शकत नाही त्याचं उत्तम उदाहरण सावित्रीबाई फुले घडवून दिलेलं आहे. आणि हाच त्या शिक्षणाचा वसा वारसा ठेवून आपल्या ममा स्कूल मध्ये आपण काय करतोय हे त्यांचा वारसा पुढे चालवतो मॅडम आम्ही सगळेजण. आणि मुलांना ममा स्कूल हे नेहमी उपक्रम करण्यासाठी घेत असते की आम्ही असं ठरवलं की एज्युकेशन आपल्याला सुरू करायचं तर आपण पायापासून देऊया मुलांना. तर फाउंडेशन फार काळाची गरज आहे. तर आता बघतो आपण मुलं वेगवेगळ्या माध्यमातून मोबाईल असू दे किंवा सावित्रीबाई फुले किंवा ज्योतिराव फुलेच्या वेशभूषेवर दिसत आहेत. तर त्याच्यामध्ये म्हणून आमचं लॉजिक असं आहे की त्यांना सावित्रीबाई फुले कोण माहित नाही, त्यांना ज्योतिराव फुले कोण माहित नाही. ते ट्रेडिशन हे कॉस्ट्युमच्या माध्यमातून जे आपले स्टनिस्लावस्की आहेत, आज पोलिसाचा ड्रेस परिधान केला तर आपल्याला पोलीस असल्यासारखं फील होतं. इतर गोष्टी आहेत की आपण डॉक्टर आपण घातलं तर आपल्याला डॉक्टर असल्याचं फील होतं. म्हणून त्यांना स्वतःला किंवा स्वतःचं मत मांडता येत नाही. त्यामुळं ही मुलं भविष्यामध्ये जाऊन कुठेही मागं पडता कामा नये म्हणून आम्ही स्पीच कॉम्पिटिशन घेत असतोय. आता कालच आकाशवाणी केंद्र आणि आपल्या इस्लामपूरचा रेडिओ शुगर त्यावरती आमची मुलं सातत्याने कार्यक्रम करत असतात. महाराष्ट्रातली पहिली प्री प्रायमरी स्कूल आहे जे आकाशवाणी केंद्रावर जाऊन आलेले आहेत आमची 10 मुलं. आणि अशी वेगवेगळे प्रोग्राम्स आम्ही मुलांच्या या माध्यमातून घेत असतोय. स्कूलमध्ये आमच्या डाईट चार्ट प्रमाणे टिफिन मुलांना असतो, कारण हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. निशा सचिन पाटील मास्कुमनेज मम्मा प्ले शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार ती सावित्री आज जगाची शिलदार. सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे लग्न अगदी लहान वयात झाले म्हणजे 9व्या वर्षी चित्रात त्यांना राहिला. तर सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षक होत्या. त्यांनी मुलींना पर्यंत एका शाळेत पण त्या काही लोकांना नव्हते. लोकांनी त्यांना दगड मारले, अंगावर शेण टाकले, त्यांना खूप त्रास दिला तरीही त्या घाबरल्या नाही. त्या शेवटपर्यंत स्त्रियांच्या शिक्षणासाठी लढत राहिल्या. त्यांची कृत्य
व कार्य फार मोठे होते. जय हिंद. My name is Adira Bhaskar More. My school name is Mama Preschool Nerle. Honorable Chief Guest, respected principal, teacher, and my dear friend. Today I am going to tell you about Savitribai Phule. Savitribai Phule was born on 3 January 1831. She played an important role in improving women's rights in India. During the British rule, between these she and her husband worked tirelessly during the famine starting from 1876. They not only distributed free food hostels in Maharashtra. Savitribai Phule in role model for all of Jain Bharat. Savitribai Phule was born on 3 January 1831 in Naigaon, Satara. Her father's name was Khandaji Nevase Patil. Her mother's name was Lakshmibai. Savitribai Agnes Jyotirao Phule in 1840. At the age of 9 years, she was India's first female teacher, especially for and Marathi poet, and her birthday is celebrated as Girls' Day in Maharashtra on 1st January 1848. She started a first school for in Hirewada, Pune. Raised awareness about women's rights. She founded a Mahila Seva Mandal in 1892. My name is Shivanya Ratan Jadhav. My school name is Mama Preschool Nerle. अनाथाश्रमीवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचण्याचा पहिला महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या. शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार ती सावित्री जगाची शिल्लेदार. सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्याच्या गावात नायगाव या गावी झाला. त्यांनी त्यांच्या जीवन काळात 2 पुस्तके लिहिले. कवी फुले या कविता संग्रहाने वाचकाचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी त्यांच्या कवितेत सांगितले, तुम्ही पण शिका आणि समाजाला जातीवादापासून मुक्त करायचे जय भारत. जाधव मॅडम त्याचबरोबर त्यांच्या आई उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे स्कूलच्या वतीनं आभार व्यक्त करते. आणि या ठिकाणी माझे खूप छान सकाळपासून आवरून आलेले आहेत आणि तेवढ्यात त्यांचा पेशन्स केलेला आहे. त्याबद्दल तुमच्यासाठी स्वतःसाठी का जोरदार झालं पाहिजे. नमस्कार, मी करिश्मा जाधव. आज मम्मा प्री स्कूल नेरले या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी मला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी राहुल सर आणि दर्शू मॅडम यांचं मनापासून आभार मानते. आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्कूलमध्ये स्पीच कॉम्पिटिशन घेतलं होतं. तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेचा कार्यक्रम घेतलेला होता. त्या ठिकाणी सगळ्या मुलांचा चांगला रिस्पॉन्स होता. बघून मला खूप छान वाटलं. स्पीच कॉम्पिटिशन बघून मला एवढं छान वाटलं की आमच्या वेळेला जर असं काही असतं तर आमचं पण आता स्टेज डेअरिंग खूप छान वाढलं असतं. मुलांना बघून वाटते की आमच्या वेळेला अशा स्कूल जे सर आणि मॅडम काम करतात ह्या पद्धतीनं, त्या पद्धतीने आमच्या वेळी जर कुणी असं काम केलं असतं तर आम्हाला आता स्वतःवर काम करायची गरज भासली नसती. आणि रिस्पॉन्स त्यांच्या स्कूलचा एवढा छान आहे. स्पीच लेवल त्यांचं हाय आहे. बघून असं वाटतं की असं स्पीच एवढ्या लहानपणी कोण देऊ शकत नाही. पण इथं मी आज बघितलं खूप मुलांचं की स्पीच त्यांनी खूप छान दिलं. असंच सर काम करत राहावा. पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. So, how was our student performance? Obviously, like to our student performance. In front of 200 people, perform our students. It's very important. And in this age, please keep support to our students. Please like, share, and subscribe to our YouTube channel, Mama Preschool. And thank you so much for watching our videos. Thank you so much.